बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. भगवान की जय, महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पार्वती पदे शिव हर हर महादेव. युगे 28 भेद शोभा, वामांगी रखमाई निलिंग शोभा, बुद्धिराजे भेटी परब्रह्मादेव महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. राधे श्याम विठला. या सोहळ्याला प्राथमिक बालगोपाळांच्या परिवाराच्या वतीने सर्व बालगोपाळांना मसाला आपले जवान आदरणाराचा चला माऊली चला.
सुनीलच्या हातात ग्लास आहे. रामकृष्ण हरी सालाबादाप्रमाणे याही वर्षी विंचूर गावातून संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा आज प्रस्थान होत आहे पंढरपूरच्या दिशेने. तर या वारकऱ्यांच्या मेळेला सर्व विंचूर ग्रामस्थांनी उपस्थिती लावून त्यांना निरोपाचं आज काम केलेलं आहे. तर आज या दिंडीमध्ये गेल्या 10 वर्षापासून ही विंचूर गावामधून दिंडी पंढरपुराकडे जाती. त्या दिंडीसाठी या विंचूर गावाचं असं बहुमूल्य असं साथ आहे. आणि त्याचप्रमाणे कुसूर सिद्धापूरचे आमचे काका दगडू कोळी यांचंही सुद्धा मोठं सहकार्य आहे. तांडूर या मठामध्ये सच्चिदानंद हरिब्र पारायण भगवान महाराज यांच्या मठामध्ये आज त्यांचं पहिलं मुक्काम असेल आणि दुसरं मुक्काम हे आपल्या दामाजी कारखान्यात आणि चौथं मुक्काम रांजणी या गावामध्ये असून 5व्या दिवशी ही दिंडी गोपाळपूरला जाईल. जाताना सर्व वारकऱ्यांना विठ्ठल माऊली रुक्मिणीने आशीर्वाद द्यावा व त्यांना काही अडचण येऊ देऊ नये अशी या विठ्ठल माऊलीच्या चरणी प्रार्थना करून या सर्व वारकऱ्यांना मी या दिंडीसाठी अजून भरपूर असं त्यांना प्रोत्साहन द्यावं, विंचूर गावांनी सर्व ग्रामस्थांनी द्यावं असं मी त्या विठ्ठल चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. पायी दिंडी सोहळा विंचूर ते पंढरपूर सालाबादाप्रमाणे यंदाही विंचूर ग्रामस्थांनी वारकऱ्यांनी माय माऊली सर्व बालगोपाळांनी मिळून हा भक्ती सोहळा आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सर्व विंचूर गावातील ग्रामस्थ आज प्रस्थान होत आहेत. या प्रस्थान सोहळ्याला सर्व ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थिती लावली. या विविध धार्मिक कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले. तिथल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तिथल्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत. त्यांचं मुक्कामचं व्यवस्था असेल, त्यांचं जेवणाचा व्यवस्था असेल आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर त्यांचा राहण्याचा व्यवस्था असेल, सर्व एकमेकांना सहकार्य करून हा भक्तिमय सोहळा पांडुरंगाचा भक्तिमय सोहळा हा 10 वर्ष झाले हा मोठ्या आनंदाने गुण्या गोविंदाने हा संपन्न होत आहे. रामकृष्ण. अत्यंत आनंदी वातावरणामध्ये दिंडी काढण्यात आली गावामध्ये आणि या दिंडीमध्ये सर्व बालगोपाळापासून अत्यंत म्हणजे एकदम वयस्कर लोकांपर्यंत एकदम छान असं एक मुलांना सर्व पालकांना गावातील नागरिकांना एक वेगळा अनुभव आज पाहायला मिळाला. खूप या दिंडीचं हे सोहळा बघून एक खूप गैवारीण येतो आहे आणि खूप छान वाटतं आहे की एवढं हे अत्यंत आज विंचूर गावामध्ये पंढरपूरसारखं जशी पंढरपूरला गर्दी होते, पंढरपूरमध्ये एक वातावरण तयार होतो, तसं वातावरण आमच्या ह्या विंचूर गावामध्ये तयार झालेलं आहे. हे पाहून खूप छान वाटतं आहे आणि असं वातावरण तयार झाल्यास निश्चितच आपल्या बालगोपाळांना, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना एक विठ्ठलाची भक्तिमय वातावरणामध्ये आणि भक्ती कशी असते हे निश्चितच पाहायला मिळेल आणि अनुभवायला मिळेल आणि शिकायला मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद.
त्याचप्रमाणे यंदाही दिंडीच्या पूजेसाठी आपल्या मंद्रुप पोलीस स्टेशनचे API साहेब मनोज पवार साहेब यांनी आले होते आणि त्यांनीही त्यांच्या हस्ते दिंडीची पूजा करण्यात आली आणि मीही त्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.